तर मी तुम्हाला वाचाल तर फुलाल या पुस्तकासंबंधी थोडं सांगणार आहे. तर हे पुस्तक प्राध्यापक डॉक्टर हनुमंत भवारी यांनी लिहिलेलं आहे. तर डॉक्टर हनुमंत भवारी हे एक उत्कृष्ट व्याख्याते आहेत आणि त्यांनी विद्यार्थ्यांना व्याख्यानांमधून जे काही सांगितलेलं आहे ते त्यांनी या पुस्तकामध्ये उतरवलेलं आहे. कारण व्याख्यान हे फक्त तेवढ्यापुरतं तेवढंच ऐकलं जातं आणि व्याख्यानाला जेवढी लोकं हजर असतात तेवढंच ते ऐकू शकतात, तेवढेच ऐकू शकतात. पण जर ते पुस्तकाच्या रूपात लिहिलं गेलं तर ते घराघरात पोहोचेल. त्यामुळे त्यांनी हा विचार करून हे पुस्तक लिहिलेलं आहे. तर या पुस्तकाबद्दल सांगायचं झालं तर आपण का वाचन केलं पाहिजे, कसं वाचन केलं पाहिजे आणि काय वाचलं पाहिजे. आपल्यासमोर नेहमीच हा प्रश्न असतो की आपण काय वाचलं पाहिजे बरं, ओके नाही. तर तेच तुम्हाला या पुस्तकामध्ये लेखकाने सांगितलेलं आहे. तर आपण खूप कारणं देतो की मोबाईलचं कारण देतो, कामाची कारणं देतो. सगळ्यांच्या मागे खरंच खूप व्याप आहे. पण त्या व्यापातून देखील आपण कसा वाचनासाठी वेळ काढला पाहिजे ते लेखकाने आपल्याला याच्यामध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर एक महिला जर वाचू लागली घरातली तर पूर्ण कुटुंब कसं वाचनाकडे वळेल ते आपल्याला लेखकाने यात सांगितलेलं आहे. त्यानंतर थोर नेत्यांची, महान पुरुषांची उदाहरणं की ते वाचनातूनच कसे घडलेले आहेत ते लेखकाने सांगितलेलं आहे. की थॉमस एडिसन यांच्या आईने त्यांच्यासाठी त्यांना वाचनाला प्रमोट करण्यासाठी कसे प्रयत्न केले ते सांगितलेले आहेत. त्यानंतर आपल्या घरात जर आंबेडकर घडवायचा असेल तर आपल्या स्वतःला रामजी व्हावं लागेल. म्हणजे आपल्याला स्वतः पालक म्हणून जबाबदारी आहे की मुलांना वाचनाकडे वळवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे. तर ते स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील स्वतः त्यांच्या मुलासाठी रात्र स्वतः जागायचे. त्यानंतर त्यांना उत्कृष्ट पुस्तक मिळावे म्हणून ते रद्दींच्या दुकानांमध्ये रात्रीच्या वेळेला नको त्या वेळेला जाऊन ते पुस्तकं चाळत बसायचे की कमी किमतीत चांगली पुस्तकं आपल्या मुलाला मिळावीत. म्हणजे आपलं कर्तव्य आहे पालक म्हणून की आपण विद्यार्थ्यांना, आपल्या मुलांना वाचनाची सवय लावायची असेल तर अगोदर आपण काहीतरी त्याग केला पाहिजे. हे लेखकाने खूप छान प्रकारे समजून सांगितलेलं आहे. त्यानंतर अजून यात थोर नेत्यांना, महापुरुषांना यांची जयंती, पुण्यतिथी आपण साजरी करतो, पण त्यांचे फोटो डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा आपण त्यांचे विचार डोक्यात घेतले पाहिजेत. हे लेखकाने आपल्याला यातून समजून सांगितलेलं आहे. त्यानंतर वाचनाची चळवळ जर वाढवायची असेल तर आपण काय केलं पाहिजे. तर एक वाचक म्हणून आपलं देखील कर्तव्य आहे की आपण लोकांना वाचनासाठी प्रवृत्त केलं पाहिजे. जेणेकरून आपल्या आजूबाजूचे 4-5 जरी लोक वाचायला लागले तर ही चळवळ नक्कीच वाढणार आहे आणि ते समाजासाठी खूप चांगलं काम आहे. हे लेखकाने आपल्याला सांगितलेलं आहे. त्यानंतर सांगायचं झालं तर लेखकाने याच्यामध्ये एक उदाहरण दिलेलं आहे की एक लेडीज बुक गॅलरी शॉप बघते लांबून आणि त्या शॉपच्या इथे जाते आणि दरवाजाच्या इथे जाऊन उभी राहते आणि वाकून पाहते आणि रिटर्न निघते. तर तेव्हा त्या मॅडमनी त्यांना थांबवून विचारलं की तुम्ही इथे आलात पण लगेच रिटर्न का जात आहे. तर त्या लेडीजने सांगितले की मला वाटलं हे अगरबत्तीचं दुकान आहे. म्हणजे ते अगरबत्तीचं दुकान बघून तिथे आली पण पुस्तकं बघून ती रिटर्न निघाली. म्हणजे मुलांना आपल्याला कशाची आवड आपल्याला मुलांमध्ये निर्माण करायची हे एका लेडीजलाच कळलं पाहिजे. तर हे उदाहरण मला पटलं आहे की असं व्हायला नको आहे की लेडीजलाच वाचनाची आवड ही लागली पाहिजे. त्यानंतर अजून सांगायचं झालं तर वाचाल आपण ऐकलं आहे, पण वाचाल तर फुलाल कसे. तर हे सुद्धा सरांनी याच्यातून छान प्रकारे समजून सांगितलेलं आहे की वेळात वेळ काढून आपण कसं वाचन केलं पाहिजे, वाचन कोणत्या प्लॅटफॉर्मवर आपण केलं पाहिजे हे खूप छान पद्धतीने आपल्याला सरांनी सांगितलेलं आहे. तर हे पुस्तक आपल्याला ॲमेझॉनवर देखील उपलब्ध आहे. आपण ते घेऊन वाचन करू शकतो. जर अजूनही वाचनाची आवड नसेल तर नक्की वाचनाची सवय लावा. ओके. त्यानंतर मला याच्यातली आवडलेली जी वाक्य आहेत ती मी हायलाईट केली आहेत. घराला पुस्तकाचे मंदिर बनवणे ही काळाची गरज आहे. जिथे पुस्तकांचा सन्मान होतो तिथे विचारांची श्रीमंती वाढते. त्यानंतर उपलब्धता ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे आपण आपल्या मुलांना काय उपलब्ध करून देतो त्याच्यामध्येच मुलं हुशार होतात. जर तुम्ही पुस्तकं उपलब्ध करून दिली तर नक्कीच मुलांना त्याची आवड लागणार आहे. शब्दांच्या सहवासात समृद्ध व्हा. त्यानंतर पुस्तकांमुळे नात्यात सामंजस्य येते. तर खूप छान उदाहरणं सरांनी याच्यातून दिली आहे. अतिशय सोप्या शब्दात सांगितलेलं आहे. तर सर्वांनी नक्की वाचा. थँक्यू.